पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शुक्रवार, तारीख 3 जुलै. संत थॉमस भारताचा प्रेषित सोहळा. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये अध्याय 10 ओवी 24 ते 35. तिसऱ्या दिवशी पेत्र कैसरियास पोचला तेव्हा कर्नेल आपल्या नातलगांना आणि इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेल सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, उभे राहा, मीही मनुष्यच आहे. मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला. तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला ठाऊकच आहे की यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणे येणे ठेवणे हे त्याच्या रीतिरिवाजाविरुद्ध आहे. तथापि कोणीही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे. म्हणून मला बोलावल्याबरोबर मी काकू न करता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले? तेव्हा कर्नेल म्हणाला, आज 4 दिवस झाले मी आपल्या घरी तिसऱ्या प्रहरी प्रार्थना करत होतो. तेव्हा पहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यापुढे उभा राहून म्हणाला, कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे. तर यापूस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला सिमोन ह्याला बोलावून आण. तो समुद्राच्या काठी कातडे कमावणाऱ्या सिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे. म्हणून मी आपणाकडे माणसांना तात्काळ पाठवले. आपण आला हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे, म्हणून आम्ही सर्वजण येथे देवासमोर हजर आहोत. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला, देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो आणि ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. माझा जीव देवासाठी तहानेला आहे. दुसरे वाचन पेत्राचे पहिले पत्र अध्याय 1 ओवी 3 ते 9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ आणि अक्षय वतन मिळण्यासाठी त्यांनी आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योग्य रक्षिलेले आहे, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करता. तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले. ह्यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात. त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे ते येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव आणि मान ह्यांस कारणीभूत व्हावे. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता. आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जीवांचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. योहान अध्याय 20 ओवी 24 ते 29. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थॉमस हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांची वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थॉमस होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थॉमसला म्हटले, तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणारा आहेस. थॉमसने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. विश्वासाचे दान. आज आपण संत थॉमस भारताचा प्रेषित याचा सण साजरा करीत आहोत. संशयी घेणारा थॉमस म्हणून आपण त्याला ओळखतो, परंतु त्याने अविश्वास दाखवला म्हणून प्रभूने आपल्याला धन्य म्हटले आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य या शब्दात प्रभूने आपल्याला आशीर्वाद दिला आहे. संत थॉमसने इतर शिष्यांनी दिलेल्या साक्षीवर विश्वास ठेवला नाही,
तर ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही असा चंग बांधला होता. आजचे आधुनिक युग वेगाने बदलत चालले आहे. आपल्याला झटपट गोष्टी हव्या असतात. वाट पाहायला आपल्याला आवडत नाही. चुटकीसरशी कामं झाली पाहिजेत अशी आपली धारणा असते. तसेच आपण सर्वप्रथम एखादी गोष्ट पाहतो, तिला स्पर्श करतो, तिचे परीक्षण करतो आणि मगच निर्णय घेतो व त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. त्या अर्थाने संत थॉमस बरोबर होता.